निवडणूक कशी म्हणजे का महत्वाची आहे महाराष्ट्र म्हणून बघा, ही दोन-तीन निवडणूक गोष्टी आहेत. हां. एक तर 10 वर्ष मोदींच्या ऐकलेल्या थापा, त्याला लोकसभेमध्ये महाराष्ट्राने चांगलं एक उत्तर दिलं. दुर्दैवाने आम्ही थोडंसं कमी पडलो, हे सत्य आहे. कारण त्यावेळेला आमची जी काही एक निशाणी होती ती चोरली, आजही चोरलेली आहे. तो संभ्रम आता राहिलेला नाहीये. आता मी मशाल लावूनच फिरतोय. त्याच्यामुळे मशाल ही निशाणी शिवसेनेची आहे आणि शिवसेना एकच आहे. हा जो काही निवडणूक आयोगाचा तो उद्दामपणे चाललेला आहे, तुम्ही नाव माझं कोणालाही देऊ शकतच नाही. तो तुमचा अधिकारच नाही. तुम्ही निवडणूक निशाणीबद्दल बोलू शकता, कारण तो तुमचा अधिकार आहे. पण एखाद्याचं नाव, जसं उद्या मी सांगितलं की नाही तुमचं नाव मंदार नाहीच आहे, मी याला आजपासून मंदार म्हटलं, हे नाही ऐकून घेत, कोणीच ऐकून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे शिवसेना नाव मी दुसऱ्याला देऊ केले, हे निवडणूक आयोगाचं नियमबाह्य हा निकाल मी मानायलाच तयार नाहीये. त्याच्यामुळे शिवसेनेची निशाणी ही आता मशाल आहे, बाळासाहेबांची निशाणी ही मशाल आहे, हे लोकांच्या मनामध्ये आता बिंबलेलं आहे. तर तो एक संभ्रम होता. आणि 10 वर्ष यांच्या थापा ऐकल्यानंतर आता लोक अजूनही तेच म्हणतात की अरे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, कुठे गेलं? 15 लाख रुपये येणार होते, ते 1500 कसे झाले? 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार होता, त्यातल्या 2 लोकांना पण 2च लोकांना मिळालाय, बाकी कोणाला मिळालंय? तर अशा अनेक गोष्टी आता लोक विचारतायत आणि सगळीकडे बघताय. अजूनही मी म्हणजे आता आज आपण परभणीत भेटतो, 2 दिवस मी विदर्भात होतो. असं काही नाही की यापूर्वी गेलो नव्हतो, पण लोकसभेला जे प्रश्न होते त्याच्या आधी जे प्रश्न होते तेच कायम आहेत. सोयाबीनला भाव नाही. बरं, आमचं सरकार असताना सोयाबीनला भाव कसा होता? कापसाला भाव कसा होता? वेळेवरती खरेदी कशी होत होती? डाळीचे भाव का पडलेले नव्हते? पण यांची चुकीची जी काही धोरणं आहेत आणि ती केंद्र सरकारची आहेत, मोदी सरकारची आहेत. म्हणजे डाळ सुद्धा आयात शुल्क माफ करून आयात करायची. त्याच्यामुळे माझ्या इथल्या डाळ उत्पादक शेतकऱ्याचं उत्पन्न मरून जात होतो, शेतकरी मरतो. त्याच्यानंतर सोयाबीन त्याची आयात करायची, खाद्यतेलाची आयात करायची का सोयाबीनचे भाव पडतात. कापसाची खरेदी करायची नाही का कापूस उत्पादक शेतकरी मेला. कांद्याला निर्यात करायला परवानगी द्यायची नाही का कांदा उत्पादक शेतकरी मेला. म्हणजे ह्या सगळ्या धोरणांचा आता कुठेतरी तुकडा पाडायची गरज झालेली आहे. आणि जीएसटी म्हणाल, जसं आता एखाद्या ह्याला हमी भाव आपण म्हणतो, हमी भावामध्ये काय होतं की काही वेळेला पीक जास्त येतं, मग तो हमी भावाचा प्रॉब्लेम होतो. काही वेळेला दुष्काळ, काही वेळेला सततधार. त्याच्याप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्न हे वरखाली होत असतं. पण शेतकऱ्याला भरावा लागणारे जीएसटी काही कमी होत नाही. की दुष्काळ पडलाय, पूर आलाय, म्हणून यावेळेला तुझ्या अवजारावरचा जीएसटी आम्ही माफ करत आहोत, तर त्याला जीएसटी भरावाच लागतोय. मग त्याला किती तो संकटात असला तरी बियाणं, खतावरती जीएसटी आहे, कीटकनाशकावरती जीएसटी आहे, शेतीच्या अवजारावरती जीएसटी आहे, अगदी कृषी पंप त्याचे काही पार्ट्स घ्यायला लागले त्याच्यावरती जीएसटी आहे. आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आपली सकाळच होते तिथपासून आपण जीएसटी भरायला सुरुवात करतो. म्हणजे दात घासायला गेलो तर टूथपेस्टवरती जीएसटी आहे, टूथब्रशवरती जीएसटी आहे. आंघोळीला गेलं तरी तुमच्यासोबत मोदींचा माणूस साबण लावायला येतो, त्या साबणावरती जीएसटी आहे, टॉवेलवरती आहे, कपड्यांवरती आहे, बुटांवरती आहे, चपलेवरती आहे. म्हणजे हॉटेलात समजा ब्रेकफास्ट करायला गेलं किंवा खायला गेलं तर डोश्यावरती, इडलीवरती, वड्यावरती, सगळ्यावरती जीएसटी आहे. म्हणजे तुम्ही पैसे कचकावून घेताय, तिकडे दया माया क्षमा काय नाही. आणि बाकी भाषणं जोडायला बरे येतात तुम्ही. बरोबर. म्हणजे सगळं वसूल करायचं, शेतकऱ्याला काय किंवा सर्वसामान्य जनतेला पिळून टाकायचं आणि मग काहीतरी म्हणायचं की आम्ही तुमच्यासाठी काय करतोय. तर त्याचा आता कुठेतरी निकाल लागला पाहिजे. आपण कॉफी घेऊया, पण त्याबरोबर त्याच्यावर पण जीएसटी आहे, त्याच्यावरती पण जीएसटी असं तुम्ही म्हणताय. पण हे सगळं जीएसटी आणि टॅक्सेशन हा एक भाग झाला. पण त्याबरोबर ना अजून एक म्हणजे जो थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा तो हाच आहे की महाविकास आघाडी म्हणून गेल्या काही काळामध्ये जे चित्र समोर आलं, ज्या चित्रामध्ये सगळ्यात एक महत्वाचा आक्षेप तुमच्यावर घेतला जातो की तुम्ही एका अनैसर्गिक परिस्थितीत त्यांच्यासोबत गेलेला आहात. तुम्ही त्यांचे नक्कीच गेलेलो आहे, नक्कीच गेलेलो आहे. कारण त्यांनी मला फसवलं, मला खोटं पाडलं. ही अनैसर्गिक परिस्थिती नाही. भाजपनी, अमित शहानी जे वचन मला दिलं होतं, म्हणजे अगदी स्वरगंगेच्या काठावरती वगैरे नाही, पण बाळासाहेबांच्या खोलीमध्ये वचन दिलं होतं त्यांनी आणि ते त्यांनी मोडलं. तर हे त्यांचा हा अनैसर्गिकपणा आहे.
किंवा ते अनैसर्गिक कशाला मोदीच म्हणालेत ना की ते अनैसर्गिक आहेत, भगवान ने उनको भेजा है. त्याच्यामुळे मोदीच जर का अनैसर्गिक असतील तर मग त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती अनैसर्गिकच असणार. मग तुमचा राग मोदी शहांवरती आहे की नाही, देवेंद्र वृत्तीवरती फडणवीसांवरती आहे? वृत्तीवरती आहे. देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिशः नाही, राग नाही, नाही नाही. तुमचा? ऐका, एक गोष्ट अशी आहे, शेवटी व्यक्ती आणि वृत्ती ह्या वेगळ्या करता येणं कठीण असतं. पूर्वी वाजपेयीजी होते, अडवाणीजी त्यावेळेला अध्यक्ष होते, त्यांची वृत्ती आणि त्या व्यक्ती त्यांची पद्धत ही वेगळी होती. आत्ताच्या व्यक्ती बदलल्या म्हणजे पुलंचं आहे ना, व्यक्ती तितके वल्ली, तसे ह्या सगळ्या वल्ली आहेत. आणि त्या बदलल्यानंतर परिस्थिती बदलते आणि आत्ताचा जो भाजप बोलला मी संकरित, जसं मी म्हटलं तसं झालेलं आहे की सगळेच बाहेरची बीजं त्या भाजपमध्ये आलेली आहेत आणि असा भाजप हा मूळ भाजपच नाही राहिला. त्याच्यामुळे भाजप आता अनैसर्गिक झाला. एक आणखीन दुसरा महत्वाचा इथे ना आतमध्ये आहे ना चहा घेऊन. नाही ठेवा, त्यांना पण द्या. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो होता की या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणावरती जाती आधारित बऱ्याच गोष्टी समोर आल्या, जाती आधारित आरक्षणाचे मुद्दे आले. शिवसेनेचं राजकारण जे बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण होतं ते कधी जाती आधारित बघितलं नाही. धर्माचा त्यांचा उल्लेख अतिशय स्पष्ट असायचा, पण जाती आधारित त्यांनी कधी राजकारण केलं नाही. एक संभाजीनगरमधलं मला भाषण पण त्यांचं आठवतं ज्याच्यात त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल ते कुठल्या समाजाचे त्याचा उल्लेख करून ते भाषण केलं होतं की त्यांना माहिती नव्हतं की बुरुक समाज ह्या अनुषंगाने त्यांनी कोणाला तरी उमेदवारी दिलेली आहे. तर हे सगळं लोकसभेनंतर तुम्हाला असं जाणवलं की शिवसेनेची आता तिकीट वाटपाच्या याच्यामध्ये तुम्ही जाणून बुजून मराठांना द्यायचं, ओबीसींना द्यायचं, असं काही? असं अजिबात केलेलं नाहीये. कशाला, अगदी मुंबईमधनं आम्ही हरून खानला उमेदवारी दिलेली आहे. तो माझा बंडखोरीचा पण तुम्हाला सामना तो हो असेल ना, पण मी देताना मी त्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. बंडखोरी सगळीकडेच होते, सगळ्याच पक्षांमध्ये. आता पहिल्या प्रथम 10 वर्षाच्या पोलादी कारभारानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाली, म्हणजे मोदी शहांची पकड आता ढिली व्हायला लागलेली आहे. त्यांची पकड ढिली व्हायला लागले. त्याच्यामुळे आज देखील आम्ही कार्यकर्ता, कारण शेवटी काय होतं की लोक मत कशासाठी देतात तर त्यांच्या हाकेला ओ देणारा पाहिजे, मग तो कोणत्याही जातीपातीचा असेल. ज्याप्रमाणे मी आजही सांगतो, त्याचं नाव मला पटकन आठवणार नाही, आमचा कार्यकर्ता, एक तरुण कार्यकर्ता वांद्र्या वेस्टला एक 4-5 वर्षापूर्वी 3 मुलींना समुद्रात बुडताना, त्या 3 मुली समुद्रात बुडत होत्या, त्यांना वाचवता वाचवता तो पण गेला. आता तो तर मराठी होता, परंतु मराठीमध्ये कोणत्या समाजाचा होता मला माहिती नाही, शिवसैनिक होता. त्या मुली ज्या बुडत होत्या त्यातल्या 2 मुलींना तो वाचू शकला. त्या कोणत्या जातीपाती धर्माच्या होत्या? त्याने विचारलं, अरे तुम्ही कोणत्या जातीचे आहात? नाही विचारलं. तर संकटात धावून जाणं हा शिवसैनिकाचा धर्म आहे. पण तो शिवसैनिक आता तुमच्यासोबत आहे असं? नक्कीच आहे ना, तोच तर राहिलाय. एक हा सगळा जो प्रवास आहे, शिवसेनेचा म्हणून जो प्रवास आहे आणि महाविकास आघाडीचा गेल्या 2.5 वर्षाचा तुमचा अनुभव, आणि कुठे माझी कॉफी कदाचित अजून टॅक्स दिला नसेल, टॅक्स भरला नसेल, पण गमतीचा भाग आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की हीच निवडणुकीची जी समीकरणं आहेत ती कायम राहतील, तुम्ही एकत्र आहात, ते एकत्र राहाल की नवीन समीकरणं पण होतील? मी तेवढ्यापुरतं मी संकुचित दृष्टीने बघत नाहीये, कारण प्रत्येक वेळेला काय होतं की प्रत्येक जण आपला स्वार्थ साधत असतो. मग कोणी युती करतं, कोणी आघाडी करतं, पण ती कशासाठी करतो हे महत्वाचं आहे. आपण आज जी काय महाराष्ट्राची निवडणूक सामोरी आलेली आहे तिच्याकडे कशा यांनी बघतोय आणि ती मला का जिंकायची आहे, मला का जिंकायची आहे, तर हे जे सगळे भेडसावणारे प्रश्न आहे. 2.5 वर्षामध्ये सगळे उद्योग, माझा गुजरातवरती राग नाहीये, पहिला प्रथम मी स्पष्ट करू इच्छितो, पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं तुम्ही गुजरातला घेऊन जाता का? तर तुम्ही त्या राज्याचे पंतप्रधान आहात म्हणून. आता राज्याचे पंतप्रधान आहात का देशाचे पंतप्रधान आहात? महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग, एक आर्टिकल माझ्याकडे आता आहे, त्याचं मी प्रिंटआउट काढून घेतोय की केवळ महाराष्ट्रातले नाही, कर्नाटकामधले उद्योग गुजरातला गेलेले आहेत. सेमीकंडक्टरची चिपचा उद्योग गुजरातला, टाटा एअरबस जो आपल्या नागपूरला विदर्भात येणार होता,
जे विदर्भाचा अनुशेष भरून निघाला नाही आपण जे नेहमी म्हणतो, आणि ते खरं आहे, सिंचनाचा अनुशेष आहे, उद्योगधंद्याचा आहे, सगळ्याच आहे. तर ज्या विदर्भाने भरभरून कोणी एकेकाळी भाजपला मतदान केलं होतं, त्या विदर्भाला सुद्धा तुम्ही त्याच्या हक्काचं देत नाही, महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हक्काचं देत नाही. हे उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांचे, युवकांचे रोजगार आहेत, युवतींचे रोजगार आहेत. मग त्यांनी करायचं काय? नुसतं तुमचे 1500 घेऊन घरी बसायचं. मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, मग तिने परत काय फुकटचं गॅस सिलेंडर घेत बसायचं. मग ती कमावणार कधी? महाराष्ट्राला त्याच्या हक्काचं जे काय, शेतकरी सुद्धा आज हमी भाव मागतोय. तुम्ही शेतकऱ्याची मतं घ्या, तो सांगतो आमच्या मेहनतीला फळ पाहिजे, हमी भाव पाहिजे आम्हाला, बाकी काय पाहिजे. जर त्याचं जेवढं उत्पादन खर्च झालेला आहे तो साहजिकच आहे, भरून त्याच्यावरती त्याला 2 पैसे मिळाले तर तो तुमच्याकडे येईल कशाला हात पसरायला. बरोबर. पण हे सगळे जे प्रश्न आहेत हे गेले काही काळ सातत्याने येत आहेत आणि हे हळूहळू सुटतील अशी आशा आहे. पण किती हे हळू? सुटत असताना किती हळू? पण मग त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्याकडे पण सरकार आलं होतं, तुम्ही स्वतः आलं होतं ना, मुख्यमंत्री होता. पण त्यावेळेला मी करून दाखवलं होतं ना. बघा, ज्या गोष्टी मी बोललो होतो त्या मी केल्या होत्या. एक करोनाच्या काळात सुद्धा एक मुद्दामून थोडा वेगळा मी विषय सांगू इच्छितो. करोनाच्या काळामध्ये हा कर होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आपण जर पाहिलं तर रुग्णशय्या या 7,500-8,000 होत्या. प्रायव्हेटमधल्या काही वेगळ्या असतील, पण त्या पहिल्या लाटेत महाविकास आघाडीच्या सरकारने 3.5 लाखाच्या वर नेल्या होत्या. ऑक्सिजन अभावी कोणाचे मृत्यू सुदैवाने होऊ दिले नाहीत किंवा झाले नाहीत, उपचाराविना झाले नाहीत. सुरुवातीला तर कळतच नव्हतं काय करायचं आणि काय नाही. पण जसं गुजरातमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, अशी कुठेही मृतदेहाची विटंबना किंवा एवढी गंभीर परिस्थितीत महाराष्ट्रात झाली नाही. औषधं जी काय तेव्हा उपलब्ध होती ती दिली जात होती. त्याच्यामध्ये सुद्धा काही जण काळा बाजार करायचा प्रयत्न करत होते. आता काही जणांवरती खोटे उपचार केल्याचं दाखवून पैसे मिळवले असे आरोप आहेत. ते त्यांचे उमेदवार आहेत. कोर्टाने सुद्धा चपराक मारली पण पुढे काहीच झालेलं नाहीये. तर तो जो एक काळ होता त्याच्यामध्ये संपूर्ण जग हवालदिल झालं होतं. आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं होतं आपल्या देशातलं की ज्याने डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण केला. 17 दिवसामध्ये मुंबईमध्ये कोविड केअर सेंटर, फील्ड हॉस्पिटल हे उभारलं. माझ्या तरी वाचण्यात आलं नाही की आपल्या देशात इतर राज्यामध्ये असं कुठे हॉस्पिटल उभारण्यात आलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण ही कोविड केअर सेंटर, जी फील्ड हॉस्पिटल्स म्हणतो, ती उभारली झपाट्याने. त्याच्यानंतर त्यावेळेला 2 तर मला माहिती आहेत, कस्तुरबा आणि पुण्याची लॅब आणि एखादी नागपूरमध्ये असेल टेस्ट सेंटर्स, RT-PCR किंवा काही जी कोरोनाची टेस्ट करण्याची सेंटर्स होती ती 2-3च होती. ती महाराष्ट्राने 650च्या वरती केली. त्याच्यानंतर डायबिटीससाठी त्यांनी एक वेगळा, आपण महाराष्ट्राने वेगळा प्लॅटफॉर्म केला की कोविड काळामध्ये ज्यांना डायबिटीसची डायलिसिसची गरज असते त्या डायलिसिससाठी आपण वेगळा प्लॅटफॉर्म केला आणि त्याच्यासाठी त्यांना आपण उपचाराची केंद्र सुरू करून दिली.